श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्याही घरात आहे का स्वामी महाराजांची मूर्ती? तर जाणून घ्या ह्या 5 गोष्टी. अभिषेक कसा करायचा, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, याबद्दल सर्व माहिती. तर श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर स्वामी महाराजांची मूर्ती आणत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे. कोणत्या आहेत त्या गोष्टी, त्याला चला तर जाणून घेऊया. स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही प्रथम घरी आणताय तर ती मूर्ती तुम्हाला आपल्या अंगठ्याच्या उंचीइतकी आणायची आहे. अंगठ्यापेक्षा बारीकही नाही आणि अंगठ्यापेक्षा मोठीही नाही. आणि ती मूर्ती आणल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती 3 दिवस धान्यामध्ये ठेवायची आहे. मूर्ती पूर्ण झाकेल इतकं धान्य तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. तुम्ही कोणतंही धान्य ठेवू शकता, पण तांदूळ हे सगळ्यात चांगलं. आणि मूर्ती तांदळातच का ठेवायची तेही सांगते. भरपूर लोकांना हे माहीत नसतं, 90% लोकांना हे माहीत नसतं की कोणतीही मूर्ती आणल्यानंतर तिचा लगेच अभिषेक करायचा नसतो. ती मूर्ती तुम्हाला धान्यात ठेवायची असते. तर 3 दिवसानंतर तुम्ही ती मूर्ती धान्यातून काढायची आहे आणि नंतर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. मग ते धान्य नंतर तुम्ही आपल्या खाण्यासाठी उपयोग करू शकता आणि यामुळं आपल्या घरातला अन्नातला दोष हा सुद्धा कमी होतो. जर तुम्हाला जास्त धान्य ठेवायचं असेल तरही ठेवू शकता आणि नंतर ते आपले जे जास्त घरातलं धान्य आहे त्यामध्ये मिक्सही करू शकता. यामुळे धान्य अपुरं पडणे किंवा धान्य आपल्या अन्नात जे दोष निर्माण होतात ते यामुळे कमी होतात. तर त्यानंतर तुम्हाला या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा आहे आणि ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे ते सांगते. स्वामी महाराजांची मूर्ती सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर त्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृत घालायचं आहे. दूध, दही, तूप, साखर, मध ह्या सर्व गोष्टी महाराजांवर मूर्तीवर टाकून घ्यायच्या आहेत. आधी डाव्या खांद्यावर आणि नंतर डोक्यावर. कोणताही अभिषेक करताना कोणत्याही देवावर आपण डायरेक्ट देवाच्या डोक्यावरती धार पाण्याची किंवा पंचामृताची टाकायची नाही आहे. आधी खांद्यांवर, नंतर पायावर आणि नंतर डोक्यावर तुम्हाला पंचामृत टाकायचं आहे. पंचामृत टाकल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग ती तुम्हाला तामणात ठेवून त्यावरती गळती पात्र लावून अभिषेक करायचा आहे. अभिषेक कोणत्या मंत्रांचा आणि कोणते स्तोत्र म्हणायचे आहे हेही सांगते. 16 वेळा श्री सूक्त आणि 16 वेळा पुरुष सूक्त हे म्हणायच्या आधी गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे. आणि गणपतीचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळा श्री सूक्त आणि 16 वेळा पुरुष सूक्त या मूर्तीवर म्हणायचं आहे. नाही जमलं तर 5, 11 किंवा 3 वेळा म्हणा, पण प्राणप्रतिष्ठा करताना जितक्या जास्त वेळा म्हणशाल तितके ते जास्त प्रभावी ठरतं. त्यानंतर तुम्हाला या मूर्तीला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. ज्या वेळेला तुम्ही महाराजांची मूर्ती घरात आणाल त्यावेळेला गोड पदार्थाचा नैवेद्य नक्की करा. अगदी दूध साखर ठेवली महाराजांना तरी चालेल. तुमच्या इच्छेनुसार शिरा किंवा आणखीन काही जो गोड पदार्थ असेल तो महाराजांना नैवेद्याला ठेवा. आणि संध्याकाळी 11 माळी ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप नक्की करा. कारण महाराजांच्या मूर्तीवर जितकी सेवा करशाल तितकी ती मूर्ती आपल्या घरात पॉझिटिव्ह फळ देते आणि आपल्या घरातलं व्हायब्रेशन म्हणजे घरातली एनर्जी ही पॉझिटिव्ह होत चालते. आता स्वामी महाराजांची मूर्ती कशाची असावी, कोणत्या धातूची असावी याबद्दल, तर पंचधातूची मूर्ती. स्वामी महाराजांची पंचधातूची मूर्ती तुम्ही घरात आणा आणि त्यावर अभिषेक करा. पंचधातूंच्या मूर्तीमुळे आपण जो रोज अभिषेक करतो त्याने आपल्या ग्रहदोषही आपल्या घरातले कमी होतात. लहान मुलांना जर ग्रहदोष किंवा ग्रहबाधा सांगितलेल्या असतील, बऱ्याच मुलांच्या कुंडलीत राहू योग किंवा कालसर्पदोष योग असतो आणि त्यामुळे मुलं चिडचिड करतात, अभ्यासात लक्ष देत नाही, तर ह्या अभिषेकाचं केलेलं पाणी तुम्ही मुलांना प्यायला द्या. यामुळे 100% त्या मुलांच्या प्रगतीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे.
एकही दिवस खंड न पडता अगदी रोज साध्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे. दुधाचाच करायचा किंवा इतर पदार्थांचा करायचा असं नाही. काही विशिष्ट संकल्प असल्यास तरच तुम्हाला काही विशिष्ट पदार्थांचा अभिषेक करावा लागतो. नाहीतर आपल्या रोजचा पाण्याचा फक्त तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि हे तीर्थ तुम्ही लगेच सगळ्या घरातल्या व्यक्तींना द्यायचं आहे. आणि तुम्हाला आपल्या घरातला ओरा जर वीक वाटत असेल तर आपल्या घरातही ह्या अभिषेकाचं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. फक्त पाणी वाया घालवायचं नाही. अभिषेकाचं पाणी हे खूप पॉवरफुल असतं, त्यामुळं पाण्याचा अपव्यय करायचा नाही अभिषेक केलेला. आणि ते पाणी इतरांना सगळ्यांना लगेच प्यायला द्यायचं. त्यानंतर महाराजांची मूर्तीला कोणता नैवेद्य रोज दाखवायचा तर असा कोणताही नियम नाही. विशिष्ट पदार्थाचा नैवेद्य दाखवा. महाराजांना तुम्ही आपल्या घरात जो पदार्थ बनतो त्या पदार्थाचा रोज नैवेद्य महाराजांना दाखवा, भाजी पोळीचा. आणि गुरुवारी विशेष करून हा महाराजांचा आवडता वार आहे आणि सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार आहे. तर गुरुवारी तुम्ही स्वामींना 16 वेळा श्री सुक्ताने आणि 16 वेळा पुरुष सुक्ताने नक्की अभिषेक करा. इतर दिवशी तुम्ही साधा पाण्याचा अभिषेक करायचा आहे. रोजच गणपती अथर्वशीर्ष, रोज तुम्हाला पुरुष सूक्त स्त्री सूक्त म्हणायला नाही जमलं तर तुम्ही फक्त 1 माळ स्वामी समर्थांची किंवा 3 माळ स्वामींचं स्वामी स्तवन म्हणून नंतर तुम्ही 3 वेळा स्वामी महाराजांची माळ घ्यायची आहे. ही प्राणप्रतिष्ठा केल्यानंतरचा रोजचा नियम आहे की रोज महाराजांना अभिषेक करताना तुम्हाला जर पुरुष सूक्त ते म्हणायला जमणार नसेल तर फक्त तुम्ही महाराजांच्या कोणत्याही मंत्राचा 3 माळी जितका जमेल तितका जप करायचा आहे आणि ती मूर्ती तामना ठेवून अभिषेक करायचा आहे. फक्त सुरुवात करताना अभिषेक, गणपती स्तवन, स्वामी स्तवन, गणपतीचा मंत्र आणि नंतर मग तुम्हाला 3 माळी जप करायचा आहे. कारण धावपळीच्या या युगामध्ये आपल्यालाही माहीत आहे की रोज माणसाला इतका वेळ नसतो की फार अभिषेक अगदी 16 वेळाचा करेल. मग नाही जमलं ना तर महाराजांच्या ह्या मंत्राचा करा. अगदी काहीच नाही जमलं तर 1 माळ महाराजांची घ्या आणि पाण्याचा अभिषेक साधा महाराजांच्या मूर्तीवर करा. स्वामी आपल्या भक्ताकडून फक्त भक्तिभाव शुद्ध ठेवायची अपेक्षा करतात. त्यांना फक्त भक्तीत शुद्ध भाव हवा असतो. इतर महाराजांना काहीही नको आहे, फारच सोळं किंवा इतर गोष्टी असंच नैवेद्य हवा किंवा काहीही लागत नाही महाराजांना. तुमचा भाव शुद्ध आहे ना तिथे देव आहे. फक्त महाराजांचा रोज अभिषेक करताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि रोज अभिषेक करत जा. ते तीर्थ घरातल्या सर्वांना द्या कारण तीर्थात खूप शक्ती असते. आणि आता महाराजांचे 5 नियम ते कोणते तर अभिषेक मूर्ती आणल्यानंतर ती धान्यात ठेवणे, दुसरा नियम तिची प्राणप्रतिष्ठा करणे, तिसरा महाराजांचा जप करणे, चौथं महाराजांना रोज नैवेद्य दाखवणे, सकाळ संध्याकाळ. लहान मुलं असतील जेवण उष्ट करण्याच्या आधी किंवा कोणी खायच्या आधी फक्त महाराजांना 1 पोळी आणि नैवेद्य काढून ठेवा आणि नंतर ज्या वेळेला तुम्हाला देवपूजा करायची त्यावेळेला हा नैवेद्य ठेवला तरीही चालतो. असं नाही की कोणी खाल्लंय मग आता नैवेद्य दाखवायचं नाही का. आधीच महाराजांच्या नावाने तुम्ही 1 पोळी आणि भाजी काढून ठेवा आणि नंतर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवला तरीही चालेल. फक्त महाराजांची मूर्ती आणल्यानंतर त्यावर रोज अभिषेक होईल एवढंच करा. बाकी फारसे नियम असे नाहीत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, अजून काही माहिती हवी असेल तर ती कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एक छानशी कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा तुमचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.